गणपती उत्सव जवळ येत आहे तशा मूर्तीसुद्धा आकार घेताना पाहायला मिळते आहे आणि आपण मूर्तिकारांच्या या पारंपरिक मूर्तिकारांच्या या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या मूर्ती ज्या आहेत त्या आकार घेताना पाहायला मिळते आहे। महत्त्वाचं म्हणजे मातीच्या मूर्ती ज्या आहेत त्या बनवल्या जात आहे। पारंपरिक मूर्तिकार जे आहेत ते मातीपासून मूर्ती साकार करतात, ते POPचा वापर करत नाही आणि त्याच अनुषंगाने जर बघितलं तर यावर्षी आतापासूनच जे भक्त आहे किंवा जे ग्राहक आहे त्यांची जे ऑर्डर आहे ते आतापासून यायला लागलेले आहे। कारण आता यावर्षी मातीच्या मूर्तीची डिमांड जी आहे ते मोठ्या प्रमाणात वाढल्याचं सुद्धा पुढे येते आहे। आपण या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या मूर्ती बनवायला सुरुवात झाली, छोट्या मूर्तीसुद्धा आकार घेत आहे। बघ काय सांगाल एकंदर यावर्षी काय नेमकी मागणी आहे? यावर्षी तर आपल्या सगळ्यात जास्त मातीची मागणी आहे आणि आपल्याकडे विदर्भात तर मूर्ती जातच होत्या। आता यावर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा मूर्ती जात आहे, कारण त्या साईडने POPच्या मूर्त्या जास्त असतात आणि ते आपण जसं तलावात समुद्रात टाकतात ते विरघळत नाही आणि त्याची विटंबना होते। त्यामुळे यावर्षी माझ्या माहितीनुसार कमीत कमी 10 ते 15% मातीची डिमांड जास्त वाढलेली आहे आणि ही माती आमच्या आंधळगाववरून भंडारा जिल्ह्यातून येते। तर आपले जे गणपती आहे आपल्या बाकी जिल्ह्यात पण जातो आणि यावेळेस विदर्भाच्या बाहेरसुद्धा चालले, छत्तीसगड MP तिथेसुद्धा चालले। तुम्ही म्हणाले की मातीच्या गणपतीची मागणी वाढलेली आहे, किती प्रमाणात वाढलेली आहे आणि ग्राहक मातीची मूर्ती मागतो आहे? आता मागील POP खूप विषय सुरू होता, पण POPला काही बंदी असूनही कोर्टाच्या आधीच असूनही त्यावर आपली महाराष्ट्र सरकार बंदी आणू शकून नाही राहिले आणि त्यामध्ये फक्त झाकझूक करणं पूर्ण सुरू आहे। जसे मातीचे कारागीर आहे, छोटे गणपती आला त्यांना फक्त एक रॉयल्टी म्हणून माती आपण फ्री देऊ, रंग फ्री देऊ, बट त्याच्यावर समाधान करून दरवर्षीचं काही ना काही कारण म्हणून सांगून देतात। पण आता ग्राहकांच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे की कुठेतरी आपली फसवणूक होत आहे। त्यामुळे आधी कसं रेडीमेड 8 दिवसाआधी 3-4 दिवसाआधी लहान मूर्ती मातीची मूर्ती म्हणून ऑर्डर करत होते, पण त्यांची फसवणूक होत असल्या कारणाने आता आम्हाला 1 ते 1.5 महिन्याआधीच लहान मूर्ती आणि मोठी मूर्ती गणपतीची मातीचीच पाहिजे आणि प्रत्यक्षात येऊन पाहतात की मातीची बनत आहे का नाही। त्याच्यामुळे यावर्षी 15 ते 20% मातीची डिमांड नक्कीच वाढलेली आहे। मातीच्या मूर्तींची डिमांड वाढलेली आहे। आपल्या इथून जर नागपूरच्या या चितारओळीतून मोठ्या प्रमाणात गणपती बाहेर सुद्धा जातात, कुठे कुठे गणपती मातीच्या गणपतीमध्ये आपल्या महाराष्ट्रात आपली नागपूर बाजारपेठ सगळ्यात प्रसिद्ध आहे मातीच्या कामामध्ये आणि खूप जुने पारंपरिक कारागीर इथे असल्यामुळे सगळ्यात जास्त डिमांड आपल्या नागपूरला आहे। आणि आपलं जसं माझ्याकडनं जसं आता छत्तीसगडला, विदर्भात आपले अकोला, भुसावळ, जळगाव, आता विदर्भाच्या बाहेरसुद्धा आपल्या मूर्त्या हे मोठ्या जात आहे आणि नक्कीच गणेश भक्तांना एक मातीमध्ये आणि POPमध्ये काय फरक आहे हे आता हळूहळू लक्षात येत आहे। म्हणजे आणि जे POPचे दुकान लावतात ते सुद्धा साळू माती म्हणून खोटं बोलून ते मातीचे म्हणून जास्त प्रमाणात घेत आहे। ठीक आहे, मान्य आहे की मातीची मूर्ती थोडी कॉस्टली राहते, पण त्यापाठी मेहनत पण आहे। तरी जे गणेश भक्त आहे मातीचे परखणारे तर नक्कीच ते मातीची मूर्तीची मागणी करत आहे। नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर मातीच्या मूर्ती ज्या आहेत त्या आकार घेत आहे। महागात जरी पडत असली तरी ग्राहकांचा कल जो आहे तो आता मातीच्या मूर्तीकडे वळल्याचं पाहायला मिळते। POPपासून फसवणूक होऊ नये यासाठी ग्राहक या ठिकाणी येऊन आधीच ऑर्डर देत असल्याचं सुद्धा मूर्तिकार या ठिकाणी सांगतात आणि नागपूरच्या या बाजारपेठेतल्या मूर्ती ज्या आहेत त्या संपूर्ण महाराष्ट्रासह छत्तीसगड, मध्य प्रदेश या ठिकाणी सुद्धा जाताना दिसून येत आहे। कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।